प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। शिराळ्याच्या नागपंचमीला अवतरला दुर्मिळ पांढरा नाग। निसर्गाचा अनोखा चमत्कार पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। नागपंचमीच्या परंपरेसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा शहरात यंदा नागपंचमीचा उत्सव अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडतोय। दरवर्षीप्रमाणे यंदाही शिराळ्यात नागपंचमी निमित्त राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत। मात्र यंदाच्या उत्सवात एका विशेष आणि अत्यंत दुर्मिळ घटकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। ते आकर्षण म्हणजे दुर्मिळ पांढरा नाग। निसर्गाचा अद्भुत चमत्कार मानला गेलेल्या या पांढऱ्या नागाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच त्याचं प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी शिराळ्यात नागरिकांनी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली। या दुर्मिळ नागाचं दर्शन मिळणं हा एक अत्यंत शुभ आणि अनोखा योग मानला जात असल्यानं भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकता पाहायला मिळतेय। दरम्यान या उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी 32 शिराळा येथे विशेष भेट दिली। त्यांनी या दुर्मिळ पांढऱ्या नागाचं दर्शन घेऊन नागपंचमीच्या उत्सवात सहभाग नोंदवला। शेकडो वर्षाची परंपरा असलेली आपली 32 शिराळ्याची नागपंचमी, या 32 शिराळ्याच्या नागपंचमीसाठी परराज्यातून सुद्धा भाविक या ठिकाणी पूर्वी यायचे, कारण या ठिकाणी जिवंत नागाची पूजा व्हायची। परंतु काही कारणास्तव ही जिवंत नागाची पूजेला या ठिकाणी परवानगी मिळाली नाही, त्याला बंदी आली आणि मग कुठंतरी असणाऱ्या या नागपंचमीच्या सर्वच भाविकांची नाराजी या ठिकाणी होती। परंतु गेल्या वर्षापासून गेल्या अनेक वर्षाची जी बंदी होती, बंदी उठली आणि गेल्या वर्षीपासून याला जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली। गेल्या वर्षी 21 नागांची पूजा करण्याची परवानगी आम्हाला सर्व मंडळांना मिळाली होती। यानंतर आता ह्या वर्षी 41 जिवंत नागांची पूजा करण्याची आम्हाला परवानगी ह्या वर्षी मिळालेली आहे आणि याचा सातत्याने मी पाठपुरावा या ठिकाणी केंद्र सरकारबरोबर करत होतो आणि म्हणूनच नरेंद्रजी मोदी साहेब असतील, अमितजी शाह साहेब असतील आणि त्याच पद्धतीनं आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, वनमंत्री नाईक साहेब असतील, या सर्व मंडळींनी मिळून त्याच्यातून मार्ग काढला आणि आम्हाला 41 जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळाली। म्हणून एक वेगळा उत्साहाचं वातावरण ह्या शिराळ्याच्या पंचकृषीमध्ये आहे आणि त्याच पद्धतीनं सर्व भक्तांमध्येही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीनं जसा देव वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये दर्शन देत असतो, त्याच पद्धतीनं आता नागसुद्धा आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी दर्शन देऊ लागलेलं आहे। आता बघितलं तर ह्या वर्षी आमच्या असणाऱ्या कच्चाड युवा शक्तीचं जे नागराज मंडळ आहे, त्या नागराज मंडळांना पांढऱ्या नागानं दर्शन दिलेलं आहे। तुम्ही बघितलं तर अल्बिनो जाताचा अतिशय दुर्मिळ असणारा हा नाग ह्या वर्षी आम्हाला सर्वच भक्तांना त्याचं दर्शन घेण्यासाठी मिळालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं जे आम्हाला नियम अटी घालून दिलेले आहे, ज्या पर्पजसाठी आम्हाला जिवंत नागाची पूजा करण्यासाठी दिलेला आहे, तो पर्पज साध्य करून सर्व नियम अटी पाळून सर्वच मंडळ या ठिकाणी देवाची पूजा करताना आपल्याला बघायला मिळेल आणि शैक्षणिक पर्पजसाठी या ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं दर्शन घडवून देता येईल ह्यासाठी आमचं सर्वांचं ह्या वर्षीचा प्रयत्न असतात। तर शिराळ्याचे नगरसेवक केदार नलवडे यांच्या कच्चाड युवा शक्ती नागराज मंडळाने हा दुर्मिळ पांढरा नाग सुरक्षितपणे पकडला होता। नागपंचमीच्या उत्सवानिमित्त या नागाला भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं। याबाबत नगरसेवक केदार नलवडे यांनी माहिती दिली। जगप्रसिद्ध असलेली नागपंचमी आज उत्साहाच्या ह्याच्यात साजरी होत आहे। आमच्या कच्चाड युवा शक्ती नागराज मंडळाला अल्बिनो जातीचा पांढरा शुभ्र नाग आम्हाला सापडलेला आहे। ह्या नागाचं वैशिष्ट्य असं आहे की शेकडो वर्ष झालं आमच्या इथं नागपंचमी साजरी केली जाते, पण पांढरा शुभ्र नाग हा दुर्मिळ पद्धतीचा नाग पहिल्यांदाच आम्हाला इथं सापडलेला आहे आणि ह्या नागाची माहिती आम्ही शैक्षणिक पर्पजसाठी ह्याचा माहिती देऊन लोकांच्यात प्रबोधन करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय। त्याचबरोबर प्रबोधन करता करता आम्हाला नागदेवतेची पूजा करण्याची संधीसुद्धा या केंद्र शासनानं राज्य शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल मी सर्वप्रथम महायुती सरकारचं मी आभार व्यक्त करतो आणि ह्या नागाबद्दल जेवढी काय प्रबोधन करता येईल ते आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करणार। वैशिष्ट्य नागाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दुर्मिळ पद्धतीचा अतिशय पांढरा शुभ्र नाग आहे। हा कित्येक म्हणजे लाखाच्या संख्येत एक म्हणजे दुर्मिळच असा भेटतो, त्या पद्धतीचा नाग आम्हाला इथं सापडलेला आहे।
32 शिराळ्याची नागपंचमी आणि नागपूजा ही परंपरेचा एक भाग राहिली आहे. त्यातच यंदा या दुर्मिळ पांढऱ्या नागाचं आगमन झाल्यानं शिराळ्याच्या नागपंचमीच्या उत्सवाला एक वेगळीच रंगत आली आहे. दिवसभर या पांढऱ्या नागाचं दर्शन घेण्यासाठी शिराळ्यातील रस्ते हे भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.